यात फक्त कंदमुळे आहेत, सांगितलं ना. अरे त्यात कंदमुळच आहेत ना, दुसरं काही नाही ना. मग बघाय काय हरकत आहे? दाखव उघडून. जगदंबा बघ बरं. कंदमुळच आहेत आत. बघा, कंदमुळच आहे त्यात. ताई, आता तरी तुमची खात्री पटली का? झालं तुमचं समाधान? पण मग हनुमान काका कुठे गेले असतील? इकडे किंवा तुमचा माणूस. या पोत्यात काय आहे? नाही, काही नाही, काही विशेष काहीच नाही. विशेष कसं नाही? काहीतरी असेलच की. रानात गेला होतास ना? काय आणलंस? बघू. अय्यो, अय्यो, कोणाचा आवाज होता? काय माहित, कुणीतरी ओरडत असेल लांब पलीकडच्या गावात. हे हनुमंतरा, रानात सापडली की हो. तिथे कसे पोहोचले काही आठवत नाही म्हणते. आता काय करायचं की हो त्याने? आणि काय करणार मग? घेऊन आलो की बघा यांना थेट. धने,
कसा आहात तुम्ही? तुम्हाला काही लागलं खुपलं नाही ना? नाही ग, बरा आहे मी. पण तुम्ही रानात कशा पायी गेला होता? कशा पायी गेलो होतो ते काय आठवत नाही बघ, पण या दोघांनी माझा जीव वाचवला ते मात्र आठवते बघ. तुमचे लई उपकार झाले बघा. तुम्ही आमच्या ह्यांचा जीव वाचवला. तुम्ही लई चांगली माणसं आहात. आता जे काय घडलं ना ते मला अजिबात आवडलेलं नाही. गावातले लोक त्या चांगल्या पोराबद्दल असे कसे बोलू शकतात? किती गुणाचा पोरगा आहे ते. त्यानं आपल्या जगदंबाचा जीव वाचवला आणि त्याला कसे बोल लावायचे? आणि जगदंबा तू पण त्याच्यावर विश्वास दाखवला नाहीस ना? अगं त्यानं तुझा जीव वाचवला, एवढं बी कळत नाही व्हय तुला? आई मला सगळं कळतंय, पण मला जे चुकीचं दिसलं त्याबद्दल मी बोलले. अगं काय चुकीचं केलं त्यानं? एकतर कुठल्या परिस्थितीतून तो बिचारा पोरगा इथं आला आहे. त्यानं समज गमावला आहे ग. आणि अशा परिस्थितीत आपण त्याच्या पाठीशी उभं राहायचं का त्याला असुर म्हणून हिनवायचं? जगदंबा, मला बी पटतं आहे बरं कायचं म्हणणं. समध्या गावकऱ्यांनीच दुखावलं त्याला. मी असं करतो, उद्या समध्या गावकऱ्यांशी बोलतो, त्यांना समजावतो. आणि तू उद्या जाऊन त्याची माफी मागायची. काय? अगं आज तू बी त्याच्यावर संशय घेतला, हे चुकीचं आहे. हे पटत आहे ना तुला? मग आपली चूक झाली तर माफी मागून टाकायची, मनात काही ठेवायचं नाही. उद्या देवळात जाऊन मी बोलते त्याच्याशी. ह्या पोरानं माझ्या नवऱ्याला कुठेतरी नाहीसे केलंय बघा जनक बाबा. हा असुर आहे गंगाई वहिनी. आता आमचं धनी कुठे सापडत नाही आहेत, म्हणजे ह्यानंच त्यांना कुठेतरी नाहीसे केलंय बघा. बघा, बरं झालं की नाही योग्य वेळी पोहोचले मी मदतीला. नाहीतर तुम्ही पकडला गेला असता की हो, आणि सगळा खेळ तिथेच संपला असता बघा. नुसतं तिथे पोहोचून काय होत नसतं बघा. तिथे जास्त उपयोगी पडली ती माझी जादू म्हणतो मी. ते सगळं सोडून बोल की रे. जादू जरी तुझीच असली तरी कल्पना कुणाची होती? माझीच होती की नाही? त्याला पोत्यात अडकवायची कल्पना मी सुचवली होती. ते कल्पनेचं सोड ग. जे जे त्या हनुम्यानं बघितलं ते त्याच्या डोक्यातून पुसून टाकायचं काम कोणी केलं म्हणतो मी? मीच केलं का नाही? आता बोल की. आता जे जे त्यांनी बघितलं ते सगळं भडाभडा ओकून मोकळा झाला असता गावकऱ्यांसमोर, मग तुझी कल्पना काय चाटायची होती का म्हणतो मी? गप्पा बसा दोघाही. एकदम चुप. उगाच हुशारक्या नकोय. तुम्ही दोघेही इथे मला मदत करण्यासाठी आलात, हे विसरू नका. त्यासाठीच तुम्हाला पाठवलंय. नभासुरा, तू कित्येक वर्ष पाताळात होतास. केवळ तुझ्या ह्या शक्तीमुळे तुला इथे स्थान मिळालंय. माझं ऐकलं नाहीस तर पुन्हा पाताळात फेकून देईन तुला. अयो, असं करू नका हो. मग बसशील तिथे सडत. आणि मनोरमा, तू नवीन रूप मिळालंय ते मला मदत करण्यासाठी, स्वतःचं नाव मोठं करण्यासाठी नाही, हे लक्षात ठेवा. जगदंबाला अंकित करून मला तिच्या माध्यमातून तुळजावर विजय मिळवायचा आहे. असुरांच्या विजयासाठी आपण इथे आलोत आणि असुरांचा विजय होणार म्हणजे होणारच.
महिषासुराने काहीतरी मायावी किमया करून तरुण रूप घेतलंय. जगदंबाला तिच्या दैवी शक्तींचा विसर पडल्यामुळे ह्या गोष्टींची काहीच कल्पना नाही. धूर्त, स्वार्थी मनोरमा आणि पाताळातून आलेला नभासूर हे दोघंही गावात आहेत. जगदंबाला सर्व बाजूनी घेरून टाकण्याची कुटील योजना आहे. जणू सूर्याभोवती काळ्या ढगांचं सावट आलं असावं अशी ही परिस्थिती आहे. असुर खूप हुशारीने त्यांचा सगळा डाव आमच्यापासून लपवण्यात यशस्वी झाले आहेत. त्यांची नेमकी योजना काय आहे, आतापर्यंत काय साध्य केलंय हे आम्हाला अजूनही कळलेलं नाहीये. परंतु आम्हाला खात्री आहे जगदंबा ह्यातून मार्ग नक्की काढेल. तिला मार्ग दाखवण्याचा काहीतरी उपाय आपल्याला नक्की सापडेल. महादेव, तुम्ही आलात. आदिशक्ती, तुमच्या चेहऱ्यावरची चिंता जाणवली. जगदंबेच्या अवतीभोवती जे काही सुरू आहे त्याची आम्हाला कल्पना आहे, परंतु महिषासुराने हा विधी कशा प्रकारे पूर्ण केला आहे आणि त्यावर उपाय काय हे आपल्याला जाणून घेण्याची आवश्यकता आहे. आवश्यकता तर आहेच, परंतु ही गोष्ट असुरांनी अतिशय हुशारीने आपल्याला कळू नये याची काळजी घेतली. आमच्या नजरेपासून ती लपून राहील याची पूर्ण काळजी घेतली आहे. तरीही आम्ही त्यावर एक तोडगा काढला आहे. हो, काय आहे तो तोडगा? काय म्हणालास तू? असुरांचा विजय होणार? नाही नाही, असं कसं म्हणेल ग तो? तुला भास झाला असेल बघ असुरांच्या विजयाबद्दल. तो कशाला काही बोलेल? नाही, मला भास नाही झाला. मी नीट ऐकलंय. हा असंच म्हणाला की असुरांचा विजय होणार. महिपती, खरं सांग, तू असं म्हणालास की नाही? माझं मूळ रूप घेऊन आत्ताच्या आत्ताला खाऊन टाकू, काय म्हणतो मी? महिपती, मला तुझ्याकडून उत्तर हवंय. तू आता असंच म्हणालास की नाही, खरं सांग. मला उत्तर दे. हो, म्हणालो मी असं. हेच हवं होतं मला. मी सगळं ऐकलं होतं. आता मला आणखी एका प्रश्नाचं उत्तर दे. खरं सांग, तू कोण आहेस? कालपासून ज्या घटना घडल्यात त्यानंतर मलाही काही कळेनासं झालंय. तू आलास आणि गावात असुर आले. काल तू मला त्या असुरी प्राण्यापासून वाचवलंस, पण कसं वाचवलंस हे कोणालाच माहिती नाही. तू सुद्धा नीट काही सांगितलं नाहीस. काल ते हनुमान काका नाहीसे झाले, तिथेही तू होतास. नक्की कोण आहेस तू? हो, असुरांचाच विजय होणार असं मी म्हणलं. पण मी तसं का म्हणालो हे माहितीये का तुला? का? काय कारण आहे यामागे? हेच, आपण एकमेकांवर पटकन विश्वास ठेवतच नाही. चांगुलपणावरून आपला विश्वास उडालाय. एक सामान्य माणूस गावात येतो आणि सगळं गाव त्याच्यावर असुर म्हणून संशय घेतं. हेच तर असुरांना हवंय. तुला नेमकं काय म्हणायचंय? असुरांची हीच नीती आहे, हीच योजना आहे त्यांची. आपल्यात फूट पाडायची, फोडा आणि राज्य करा.
ह्याच नीतीने ते वागत आहेत सध्या, आणि त्यांना यश मिळालं तर पुढे अनेक वर्ष हीच युक्ती वापरली जाईल. दरवेळी मनुष्यांमध्येच दोन गट पडतील आणि ते एकमेकांच्या विरोधात उभे राहतील, त्यांचे बळी जातील. आपणच आपल्या माणसांवर विश्वास ठेवला नाही तर असुरांचाच विजय होईल. आपला एकमेकांवरचा अविश्वास हा असुरांसाठी लाभदायक आहे. आपण असेच वागत राहू. होऊ देत असुरांचा विजय. त्यांच्या विजयाची साक्ष म्हणूनच मी हे गाव सोडून कायमचा निघून चाललोय. वाईट, अगदी वाईट वागलीस की ग तू त्याच्याशी. बिचारा भला मुलगा ग तो, किती दुखावलंस ग तू त्याला. आता कायमचा गाव सोडून जाणार बघ, तुझ्यामुळं, फक्त तुझ्यामुळं. असुर नरेश, वयस्तंभिनी विधीच्या प्रभावामुळे अकस्मात आपल्या शक्तीचा क्षय झाला होता, पण ती ऊर्जा आज थोडीशी परत आल्यासारखी वाटते आम्हाला. मी आज जाऊ शकत नाही. आज फक्त असुर साम्राज्ञी शुंभा आणि दितिमाता जाऊ शकतात. प्रवेशद्वारापाशी कोणीतरी आलंय. सेवक त्यांना अडवायचा प्रयत्न करतोय, पण जे कोणी आलंय ते अत्यंत शक्तिशाली व्यक्तिमत्व आहे. हे इथं आम्हाला जाणवतंय. थांबा म्हणतो मी तिथे. एवढं सांगूनही आत येऊ पाहणारं कोण असेल? तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाही. तुम्ही आज जाऊ शकत नाही. काय चाललंय बाहेर? काहीच कळत नाहीये. केवळ गोंधळ ऐकू येतोय. हा केवळ गोंधळ नाही सम्राज्ञी. बाहेर संघर्ष सुरू आहे. आपल्या द्वारपालांच्या प्राणावर बेततंय, आणि जे कोणी बाहेर आहे ते आमच्या दिशेने येतंय आता. असुर नरेश, असुर नरेश थांबा. असुर नरेश, देवांनीच आपल्यावर हल्ला करण्यासाठी कुणाला तरी पाठवलेलं दिसतंय, पण आपण विचलित होऊ नका. त्यांची असुर नरेशांच्या पत्नीशी गाठ आहे हे बहुधा ते विसरलेत. जो कोणी असेल त्यांनी तिथेच थांबा. एक पाऊल जरी पुढे टाकलं तर तुमची खांडोळी केली जाईल. असुर नरेशांची पत्नी तुमचा विनाश बनून तुमच्या समोर उभी आहे. आपण महिपती थांब. नको जाऊ गाव सोडून. माझं खरंच चुकलं महिपती, माझं खरंच चुकलं. मी तुझ्यावर संशय घेतला, तुझ्याबद्दल गैरसमज करून घेतले, पण आता मला माझी चूक कळलीये. तुला तुझी चूक कळली असेल ग, पण गावाचं काय? त्यांनीही माझ्यावर आरोप केलेच ना. मीच तो असुर असू शकतो असं गावातले लोकही म्हणालेच ना सगळ्यांसमोर. काकूंचा नवरा हरवला होता
म्हणून ते तसं म्हणाले असतील. अशा परिस्थितीत माणसांना भान राहत नाही. मी समजावेन सगळ्यांना. नको, आता कोणाला समजावू नकोस. जे व्हायचं होतं ते झालंय. माझ्याबद्दल लोकांनी संशय घेतला. आता मी इथे राहू शकत नाही. हे बघ, गावकऱ्यांनी तुझ्यावर संशय घेतलाय आणि त्याचं तुला दुःख आहे हे मान्य आहे मला. त्यांनी तुला असुर समजणं तुला आवडलं नाही हेही मला पटतंय. पण अजूनही गावाला असुरांपासून धोका असताना एकमेकांना ओळखून मगच विश्वास ठेवायला हवा, असं वाटत नाही का तुला? बघ ना, प्रत्येकाच्या मनात असुरी विचार वाढायला लागलेत. आपल्यातल्या चांगल्या प्रवृत्तीपेक्षा असुरी प्रवृत्ती जास्त डोकं वर काढायला लागली. आजूबाजूला जे घडतंय त्यामुळे प्रत्येकातला असुर जास्त प्रभावी होतो. अशा वेळी कोणावर पण आंधळेपणाने विश्वास ठेवणं चुकीचं आहेच ना. अस्सल सोन्याला सुद्धा त्याच्या खरेपणाची परीक्षा द्यावीच लागते. तेव्हाच लोकांना त्याच्या शुद्धतेची खात्री पटते, त्याचं मोल कळतं. तसंच मलाही तुझं मोल कळलं. म्हणूनच तू जाऊ नको.